नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अनेक नेते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येत आहेत, सांत्वनपर भेट घेत आहेत. आज मस्साजोगच्या हेलिपॅड परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत या हेलिपॅड वरती दाखल होणार आहेत. त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते अवघ्या काही वेळात कुठल्याही क्षणी या ठिकाणी दाखल होऊ शकतं आणि ते देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. हेच ते हेलिपॅड आहे ज्या ठिकाणी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली होती. याच ठिकाणी त्यांचे हेलिकॉप्टर जे होते ते लँड झालेले होते आणि आज पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांचं देखील हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होणार आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण प्रशासनाकडून तयारी करण्यात आल्याचं पाहतोय. मंत्री या ठिकाणी दाखल होत असल्यानं पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. याचबरोबर अग्निशमन दल असेल किंवा इतर ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्याची सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी तयारी करण्यात आल्याचं आपण पाहायला मिळत आहे. आपण सध्या मस्साजोग गावातील हेलिपॅड परिसरामध्ये आहोत आणि आज या ठिकाणी उदय सामंत यांच्याबरोबर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे देखील दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी ते सुद्धा देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 15 दिवस पूर्ण होत आहेत आणि 15व्या दिवसापर्यंत केवळ 4 आरोपी पोलिसांना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे. इतर जे प्रमुख 3 आरोपी आहेत ते मात्र अद्यापपर्यंत फरार आहेत आणि याच आरोपींना अटक करण्यात यावं आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी कुटुंबीय करताना पाहायला मिळत आहे. तर आज मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक देखील पार पडणार आहे. यामधून पुढे आंदोलनाची काही दिशा ठरवली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे बीड शहरामध्ये आज आशीर्वाद लॉन्स या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीमध्ये देखील नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र मस्साजोग या ठिकाणी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंत्रिमंडळातील 2 मंत्री दाखल होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष आज मस्साजोगकडे लागलेला आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री संजय शिरसाट हे देखील अवघ्या काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि देशमुख कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. या भेटीनंतर नेमकं ते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.